नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे बघणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स अमंग कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी हे बघितलं होतं. या चार घटकामधील फरक बघितला होता. पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये म्हणजे सेकंड व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट आणि क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट हे बघितलं होतं. त्यानंतर आता या थर्ड व्हिडिओमध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंगचं मीनिंग आणि डेफिनेशन बघणार आहोत, तसेच त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. सुरुवातीला मीनिंग बघूया. कॉस्ट अकाउंटिंग बिकम फ्रॉम टू वर्ड्स, कॉस्ट अँड अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग हे कॉस्ट आणि अकाउंटिंग या दोन शब्दापासून तयार झालेलं आहे. त्यामध्ये कॉस्ट म्हणजे काय हे आपण आपल्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कॉस्ट म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू किंवा क्रियेसंबंधित खर्चाची रक्कम म्हणजे कॉस्ट. म्हणजेच वस्तू किंवा सेवा उत्पादनासाठी किंवा एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी जो काही पैसा कंपनीला खर्च करावा लागतो तो म्हणजे काय, कॉस्ट आहे. किंवा एकंदरीत आपण असंही म्हणू शकतो की एखाद्या वस्तूसाठी पैशाच्या स्वरूपात जो काही त्याग करावा लागतो तो पैशाच्या स्वरूपात केलेला त्याग म्हणजे काय, कॉस्ट आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय की कंपनीमध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराचं रेकॉर्ड ठेवणं, त्यावरून मग त्याचं क्लासिफिकेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करणं, ते म्हणजे अकाउंटिंग. अकाउंटिंगला व्यवसायाची भाषासुद्धा म्हटलं जातं, म्हणजे लँग्वेज ऑफ बिझनेस, व्यवसायाची भाषा. कारण अकाउंटिंग हे व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराचं पूर्ण रेकॉर्ड ठेवतं आणि त्यावरून समोरच्या व्यक्तीला व्यवसायाच्या ॲक्टिव्हिटीची माहिती प्रदान होते. म्हणजेच व्यवसायाला ते इतर सर्वांना सांगण्याची गरज नाही, म्हणून अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाची भाषा म्हटलं जातं. त्यानंतर कॉस्ट आणि अकाउंटिंग या दोघांना एकत्र करून शब्द तयार होतो तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. तर त्याचा कॉस्ट अकाउंटिंगचा अर्थ बघूया आपण. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. म्हणजे व्यवसायामध्ये जो काही खर्च होतो त्या खर्चाची अकाउंटिंग करण्याची प्रोसेस म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. आता अकाउंटिंग म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघितलं की अकाउंटिंग म्हणजे काय की जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराचं रेकॉर्ड, क्लासिफिकेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करणं. तर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर कंपनीमध्ये जो काही खर्च झालेला आहे तर त्या खर्चाचं रेकॉर्ड ठेवणं, त्याच्यावरून मग त्याचं क्लासिफिकेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करणं म्हणजेच अकाउंटिंग करणं, आणि त्यावरून नंतर मग एक रिपोर्ट तयार करून तो मॅनेजमेंटला सादर करणं म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग. नाऊ धिस पर्सन थिंक हाऊ द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज डेव्हलप. या व्यक्तीला प्रश्न पडला की कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट कशी विकसित झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग ही मूळतः अकाउंटिंगची एक ब्रँच आहे. अकाउंटिंगच्या 3 ब्रँचेस आहेत. पहिले म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड आहे कॉस्ट अकाउंटिंग आणि थर्ड आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर फायनान्शियल अकाउंटिंग हे काय आहे की फायनान्शियल अकाउंटिंग व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे दर्शवते. म्हणजे वर्षभरात कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे, फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे फायनान्शियल अकाउंटिंग दाखवते. पण त्यामध्ये कॉस्टचं म्हणजे कंपनीमध्ये जो काही खर्च होतो त्याचं प्रॉपर क्लासिफिकेशन फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये नसते. त्याचबरोबर कॉस्ट पर युनिटसुद्धा याची माहिती त्याच्यामध्ये नसते. म्हणजे त्यावरून मग वस्तूची किंमत ठरवता येत नाही, मॅनेजमेंटला ते सोयीस्कर होत नाही. आणि जो काही लॉस झालेला आहे त्याचं प्रॉपर ॲनालिसिस त्यामध्ये दिलेलं नसतं. या सर्व गोष्टींमुळे, या सर्व लिमिटेशन्समुळे मग कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट विकसित झाली. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट काय विकसित झाली, तर फायनान्शियल अकाउंटिंगच्या लिमिटेशन्समुळे, की त्यामध्ये कॉस्ट पर युनिट ही माहिती नसते, कॉस्टचं प्रॉपर क्लासिफिकेशन नसतं आणि त्यावरून मग वस्तूची किंमत मॅनेजमेंटला ठरवता येत नाही. मग ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट विकसित झाली. मग ह्या सर्व गोष्टी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगची डेफिनेशन बघूया. अकॉर्डिंग टू जेम्स एम फ्रेगमॅन, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, अलोकेटिंग अँड रिपोर्टिंग द वेरियस कॉस्ट इन्क्लूड इन द ऑपरेशन ऑफ ॲन एंटरप्राइज. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हे व्यवसायामध्ये कार्य करत असताना जे विविध प्रकारचे खर्च निर्माण होतात, उपस्थित होतात, त्या सर्व खर्चाची रेकॉर्डिंग करण्याची एक प्रक्रिया. म्हणजे त्यामध्ये रेकॉर्डिंग केलं जातं जे काही खर्च झाले, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, अलोकेटिंग आणि रिपोर्टिंग केलं जातं, आणि नंतर तो रिपोर्ट मॅनेजमेंटला सादर केला जातो. आणि त्या बेसिसवर मग मॅनेजमेंट बॉडी विविध घटकांवर विविध प्रकारचे निर्णय घेते. त्यानंतर बघूया आपण इथं नेचर मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं पहिलं वैशिष्ट्य आहे कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रँच ऑफ अकाउंटिंग, जे आपण आता सुरुवातीला मिनिंगमध्ये बघितलं
की अकाउंटिंगच्या 3 ब्रँचेस आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही सेकंड ब्रँच आहे. तर आपण बघितलं की कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट कशी विकसित झाली, की फायनान्शियल अकाउंटिंगच्या लिमिटेशन्समुळे कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट विकसित झाली. फायनान्शियल अकाउंटिंग हे कंपनीचा ओव्हरऑल फायनान्शियल परफॉर्मन्स दर्शवते पूर्ण वर्षभराचा, आणि कॉस्ट अकाउंटिंग हे डिटेल रेकॉर्ड दर्शवते. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग ही मॅनेजमेंट बॉडीला निर्णय घेण्यासाठी अधिक उपयुक्त आहे, कारण ते पूर्ण खर्चाचं डिटेल रेकॉर्ड प्रोव्हाइड करते. आणि काही पुस्तकामध्ये कॉस्ट अकाउंटिंग हे अकाउंटिंगची ब्रँच आहे असं दाखवलेलं आहे, आणि काही पुस्तकामध्ये कॉस्ट अकाउंटिंग हे फायनान्शियल अकाउंटिंगची ब्रँच आहे असं दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. मूळतः कॉस्ट अकाउंटिंग ही अकाउंटिंगची एक ब्रँच आहे, आणि तसेच ती फायनान्शियल अकाउंटिंगची सुद्धा ब्रँच आहे असं म्हटलं जातं, कारण फायनान्शियल अकाउंटिंगच्या लिमिटेशन्समुळे कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे ती फायनान्शियल अकाउंटिंगची सुद्धा ब्रँच आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. म्हणजे कंपनीमध्ये जो खर्च होतो त्या सर्व खर्चाची अकाउंटिंग करण्याची प्रोसेस म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे झालेल्या खर्चाची अकाउंटिंग करणे, त्याचं रेकॉर्डिंग करणे, त्यावरून मग त्याचं क्लासिफिकेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करणे, आणि तो नंतर मॅनेजमेंटला सबमिट करणे. मग मॅनेजमेंट बॉडीला ते सबमिट केल्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स टू मॅनेजमेंट बॉडी फॉर डिसिजन मेकिंग अँड फ्युचर प्लॅनिंग. मग तो जो रिपोर्ट मॅनेजमेंटला सादर होतो, तो निर्णय घेण्यासाठी मॅनेजमेंटला सोपं जातं विविध घटकावर. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हे काय करतं, डिटेल रेकॉर्ड ठेवतं. त्याच्यावरून मग त्या रिपोर्टवरून मॅनेजमेंट बॉडीला विविध घटकावर निर्णय घेण्यासाठी ते सोपं जातं. जसे की एखाद्या घटकावर खर्च वाढत चाललेला असेल तर त्यावर कॉस्ट कंट्रोल करण्यास सांगितलं जातं. रॉ मटेरियलचा खर्च जास्त झालेला आहे आणि दुसऱ्या एखाद्या सप्लायरकडून ते जर रॉ मटेरियल कमी किमतीत उपलब्ध होत असेल तर त्या दुसऱ्या सप्लायरकडून ते खरेदी करण्यास सांगितलं जातं. किंवा रॉ मटेरियल कॉस्ट कमी करण्यास सांगितलं जातं, किंवा उत्पादनाचा कॉस्ट पर युनिट, टोटल कॉस्टवरून वस्तूची किंमत ठरवली जाते, त्यावरून प्रॉफिटेबिलिटी निश्चित केली जाते. तसंच कॉस्ट अकाउंटिंगवरून मॅनेजमेंट बॉडी ही भविष्यामध्ये उत्पादनाचा खर्च, म्हणजेच उत्पादनाच्या प्रत्येक घटकाचा खर्च व नफा हा अंदाजित करते, त्याची फोरकास्टिंग करते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे, इट इज ॲन आर्ट अँड सायन्स. सायन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा अर्थ सांगण्यासाठी अनेक शब्द वापरले गेलेले आहेत. म्हणजे सायन्स हे नॉलेज आहे, सायन्स ही एक सिस्टमॅटिक मेथड आहे, सिस्टमॅटिक वे आहे, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, सिस्टमॅटिक टेक्निक आहे, असं सायन्सच्या बाबतीत म्हटलं जातं. आणि वास्तवात जेव्हा ते ॲप्लिकेशन होतं, एक्सप्रेस होतं, म्हणजे त्याची अंमलबजावणी होते, तेव्हा त्याला आर्ट म्हटलं जातं, कला म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रभुदेवा हा एक साऊथ इंडियन ॲक्टर आहे, डान्सर आहे. तर प्रभुदेवा ही व्यक्तीला डान्सचं खूप नॉलेज आहे. तर ते नॉलेज म्हणजे सायन्स आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती डान्स करते, म्हणजे त्या नॉलेजचा वापर करून जेव्हा डान्स करते, तर त्याची काय आहे, कला आहे, आर्ट आहे. किंवा दुसरं जर बघितलं तर समजा कुंभार मडकी बनवतो, आणि मडकी बनवण्या याचं नॉलेज कुंभाराला आहे, ते नॉलेज म्हणजे सायन्स आहे. आणि जेव्हा तो त्या ज्ञानाचा वापर करून मडकी बनवतो, तर ते मडकी बनवणं म्हणजे त्याची काय आहे, कला आहे. म्हणजे यासाठी व्यक्तीला त्याचं ज्ञान असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर मेन मुद्दा आपला काय आहे, की कॉस्ट अकाउंटिंग हे आर्ट आहे आणि सायन्स आहे. तर ते कसं, तर ते येथे बघूया, की कॉस्ट अकाउंटिंग हे कोण करतं, कॉस्ट अकाउंटंट. कॉस्ट अकाउंटंट हा कॉस्ट अकाउंटिंगचं काम करतो. कॉस्ट अकाउंटिंग हे सायन्स आहे, कारण ते एक सिस्टमॅटिक प्रोसेसमध्ये एका सिस्टमॅटिक मेथडनुसार करावं लागतं. म्हणजे कंपनीमध्ये जो काही खर्च झालेला आहे त्याचं आधी रेकॉर्डिंग केलं जातं, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन केलं जातं, आणि त्यावरून एक रिपोर्ट तयार करून तो मॅनेजमेंटला सादर केला जातो. ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, रेकॉर्डिंगपासून रिपोर्ट तयार करेपर्यंत. मग या सिस्टीमनुसारच, या प्रोसेसनुसारच ते कॉस्ट अकाउंटिंग केलं जातं. ती झालं एक ती सिस्टमॅटिक प्रोसेस, म्हणजे ती एक सायन्स आहे. आणि ज्या पद्धतीनं तो कॉस्ट अकाउंटंट हे कॉस्ट अकाउंटिंग करतो त्या ज्ञानाचा वापर करून तो कॉस्ट अकाउंटिंग करतो, म्हणजे ती एक काय, कला आहे, ते त्याचं आर्ट आहे. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग हे सायन्स व आर्ट हे दोन्ही आहे असं म्हटलं जातं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे,
इट कॅल्क्युलेट टोटल कॉस्ट और कॉस्ट पर युनिट दॅट हेल्प्स टू डिटरमाइन प्राइस ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस. कॉस्ट अकाउंटिंग हे उत्पादनाचा एकूण खर्च व युनिटनुसार किती खर्च आला, म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला हे कॅल्क्युलेट करते. मग त्यावरून वस्तूच्या उत्पादन खर्चावरून त्याची किंमत ठरवली जाते. ते त्या मॅनेजमेंटला सोपं जातं. वस्तूच्या उत्पादन खर्चावरून किंमत ठरवणे हे मॅनेजमेंटला सोपं जातं. नंतर वस्तूचा उत्पादन खर्च समजा आपल्याला माहितीच नाही आणि वस्तूची किंमत ठरवायची, तर हे योग्य आहे का? कंपनीसाठी योग्य नाही. फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे की XYZ कंपनी आहे आणि इथं काही अदर कंपनी आहेत, म्हणजे XYZला हे इतर कंपनी कॉम्पिटिटर्स आहेत. तर अदर कंपनीचा प्रोडक्शन कॉस्ट 8 रुपये आहे पर युनिट आणि त्यांनी त्यांची किंमत 10 रुपये ठेवलेली आहे पर युनिट. मग यावरून आता XYZ कंपनीला आपला प्रोडक्शन कॉस्ट माहिती नाही आहे, पण कॉम्पिटिटर्सनी 10 रुपये किंमत ठेवली म्हणून XYZ कंपनीसुद्धा आपल्या वस्तूची किंमत 10 रुपये ठेवते. तर हे आणि नंतर समजा XYZ कंपनीला कळालं की आपला प्रोडक्शन कॉस्ट 12 रुपये आहे पर युनिट, तर हे कंपनीसाठी प्रॉफिटेबल आहे का? नाही, बिलकुल नाही. मग यासाठी आधी काय करावं लागणार? वस्तू उत्पादन खर्च माहीत असणे आवश्यक आहे. मग त्यावरून कंपनी वस्तूची योग्य किंमत ठरवू शकते, योग्य तो प्रॉफिट कमवू शकते. किंवा समजा आपण दुसरं एक उदाहरण बघितलं की समजा याच 10 रुपये किमतीवरून XYZ कंपनीने आपल्या वस्तूची किंमत 10 रुपये ठेवली आणि समजा नंतर XYZ कंपनीला कळालं की आपल्या वस्तूचा उत्पादन खर्च हा 5 रुपये आहे. मग त्यावेळेस हे कंपनीसाठी प्रॉफिटेबल राहील का? राहील, पण कमी प्रमाणात. ते कमी प्रमाणात याच्यासाठी म्हटलं कारण आपल्या वस्तूची किंमत 10 रुपये आहे, XYZ कंपनीच्या वस्तूची किंमत 10 रुपये आणि इतर कंपनीच्या वस्तूंची सुद्धा किंमत 10 रुपयेच आहे. मग कस्टमर हे आपल्याकडेच कसे येतील? XYZ कंपनीकडेच कसे येतील? तर ते या इतर कंपनीकडे सुद्धा जाऊ शकतात वस्तू खरेदी करण्यासाठी, कारण क्वालिटी दोघांची सेम आहेत, किंमतही सेम आहे. मग ते XYZ कंपनीकडेच का येतील कस्टमर? मग या स्थितीमध्ये जर XYZ कंपनीचा मग प्रोडक्शन कॉस्ट जर कमी आहे, तर मग कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी, नफा कमवण्यासाठी या कंपनीनं कोणती टेक्निक वापरायला पाहिजे? ते म्हणजे त्यावेळेस मग कॉस्ट कमी असल्यामुळे वस्तूची किंमत कमी ठेवली पाहिजे. मग ती 9 रुपये किंवा 8 रुपये ठेवणं गरजेचं आहे कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि अशीच पॉलिसी ही चायनाच्या कंपनी वापरतात. जर त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे, म्हणजे ते प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यावरच फोकस करतात, कॉस्ट रिडक्शन या कन्सेप्टवर जास्त जोर देतात. ते आपल्या वस्तू उत्पादनाचा खर्च कमी करतात आणि इतर वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तूची किंमत कमी ठेवून कस्टमरला अट्रॅक्ट करतात. आणि याच टेक्निकमुळे त्यांनी जगभरातील पूर्ण मार्केटवर कब्जा केलेला आहे. आणि कस्टमरलासुद्धा ते फायदेशीरच आहे ना, कारण त्यांना कमी किमतीमध्ये चांगले फीचर्स मिळत आहेत, तर ते त्या कस्टमर आपला फायदा बघणारच. मग ही टेक्निक इथं महत्त्वाची आहे. आणि वस्तूची किंमत केव्हा ठरवता येईल? जेव्हा वस्तूचा उत्पादन खर्च माहीत असेल तेव्हाच. आणि वस्तूचा उत्पादन खर्च एकूण आणि पर युनिट हे केव्हा कॅल्क्युलेट होतं? कॉस्ट अकाउंटिंगमुळे कॅल्क्युलेट होतं. तर इथे थांबूया विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.